ही बघा, आज मी खमंग अशी बेसन पोळी बनवलेली आहे. तर याच्यात काय काय भाज्या टाकून बनवली. मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या भाज्या तुम्ही याच्यात टाकून मुलांना देऊ शकता. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी. तर बघा, इथं मी मुठभर वाटाणे आहेत, सोलून घेतलं आहे. फ्रेश वाटाणा आहे आणि थोडंसं गाजर आहे, लसूण आहे आणि पुदिन्याचे 2-4 पानं आहेत, 2 हिरवी मिरची आहे आणि जिरं आहे. तर हे मी मिक्सरमधून काढून घेते. हे जास्त असं पेस्ट नाही बनवायची, थोडंसं जाडसरच ठेवायचं. तर बघा, असं जाडसर काढून घेतलं याला. तर इथं बघा, मी एक छोटा कांदा एकदम बारीक चिरून घेतला आहे. जेवढा बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरायचा. आणि अर्धा टमाटर घेतलं आहे, ते पण एकदम बारीक चिरलं आहे. थोडीशी कोथिंबीर आहे, ती बारीक चिरून घेतली. आणि इथे ही मेथी आहे. मुलं असं खात नाहीत ना, तर मग असं बनवून दिलं तर त्यांना कळणार पण नाही की आपल्याला काय दिलं आहे. तर इथं मी थोडीशी मेथी घेतली. आता हे सगळं एका भांड्यात आपण काढून घेऊ. वाटलेलं होतं ते पण ह्याच्यात टाकून देते. आणि बेसन पीठ टाकणार आहे. तर इथे मी 2 चमचे फुल भरून बेसन पीठ घेतले. तर बघा, थोडीशी हळद टाकली, थोडंसं लाल तिखट टाकले, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडासा हिंग टाकलाय. तीळ आहेत, थोडेसे चमच्याभर तीळ टाकून घेतले. 1 चमचा धण्याची पावडर आहे, ती टाकून घेतली. आणि आता ह्याच्यात थोडं थोडं हे सगळं मिक्स करून त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून आता आपण ह्याला मिक्स करून घेऊ. तर बघा, सगळं मिक्स करून मी चांगलं असं फेटून घेतलं आहे. तवा पण गरम करायला ठेवला आहे. आता हे तव्यावर टाकून देऊ. ही अशी जर बेसनाची पोळी मुलांना करून दिली ना, तर आवडीने मुलं खातील. आज मी मिक्स भाजी बनवली, मग आमचा रुद्र खात नाही मिक्स भाजी, म्हणून त्याच्यासाठी ही पोळी बनवते. तर बघा, याच्यावर थोडंसं तेल टाकून घेते. माझा चपातीचा तवा आहे, पण ह्याच्यावर छान बनतात अशा पोळ्या बिळ्या, म्हणून मी ह्याच्यावरच बनवते. आता त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आहे. आता तवा तापला आहे बघा चांगला, तर हे तव्यावर टाकून घेते. तुम्ही ह्याच्यात सगळ्या भाज्या टाकू शकता. जे जे तुमची मुलं भाज्या खात नाहीत ना, त्या भाज्या टाकायच्या ह्याच्यात. चवीला खूप छान बनते ही पोळी. तर बघा, अशा प्रकारे टाकली आता ह्याच्यावर आणि ह्याला पातळ पसरून घ्यायचं आणि बारीक गॅसवर झाकून याला होऊ द्यायची. आता मी त्याच्यावर झाकण ठेवते. याला आता जोपर्यंत ही खालून चांगली शेकत नाही तोपर्यंत याला लगेच पलटी करायचं नाही. थोडी चांगली शेकली की मग आपण याला पलटी करून घेऊ. तर बघा, आता हे झाकण काढून घेते 2-3 मिनिटांनी आणि आपण याला आता चेक करू. तर खालून छान शेकली बघा, अशी हळू याला पलटी करायची. बघा, किती कलर मस्त सुंदर कलर आला आहे. आता याला परत झाकून असंच शेकून घ्यायचं. तर बघा, मस्त दोन्ही साईडने अशी छान शेकली. आता हिला आपण काढून घेऊ. हे बघा, इतकी मस्त झाली. रुद्राच्या आवडीची पोळी झाली बघा तयार. आता ही दुसरी पण एक टाकून दाखवते, कारण ह्याच्यावर मी चीज टाकणार आहे ना. थोडी पातळ करून घेऊ हिला. बघा, छान भाजली ही पण. हिला आता आपण पलटी करून घेऊ. बघा, मस्त पलटी झाली. खालून शेकली ना की ही छान पलटी होती. झाली बघा आपली बेसनची पोळी. छान बनवली आणि मस्त कुरकुरीत झाली. पोरं आवडीने खातील. तर नक्की तुमच्या पोरांना करून द्या आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.